शिंदे साहेबाच्या मातोश्रीतून कोण जन्माला आला ते तर टायगर दाखवा. शिंदे साहेबाच्या मातोश्रीतून जन्माला येणारे टायगर आम्हाला दाखवा की त्यांनी हे जन्माला आणलेले टायगर आहेत. त्यांनी जे टायगर आहेत ते आयते जन्माला आलेले टायगर घेतले मातोश्रीतले. नितीनजी, हाच तुमचा प्रश्न घेऊन मी राजू वाघमारेंकडे जातो. राजूजी, नितीनजींनी प्रश्न विचारलाय. शिंदेचे सगळे टायगर हे मूळ शिवसेनेतून पुढे आलेले आहेत. नवीन त्यांनी निर्माण काय केलंय? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे नितीन देशमुख जे म्हणतायत ते अख्ख्या जगाला माहिती आहे की शिवसेना आणि शिवसेनेचे 50 आमदार ज्यावेळी शिवसेना घेऊन संपूर्णपणे बाजूला गेले त्यावेळी उरलं तो फक्त उभाटा. त्याच्यामुळे आता ही शिवसेना घेऊन खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन चालणारा एकमेव जननेता या महाराष्ट्रात जर कोण असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि आता ही सुरुवात केलेली आहे शिंदे साहेबांनी. त्याच्यामुळे टायगर नक्कीच शिंदे साहेबांच्याकडून जन्माला येतील. चांगले टायगर येतील, कारण वारसा आणि विचार तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा घेऊन शिंदे साहेब चाललेत. धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा घेऊन चाललेत. त्याच्यामुळे त्या वारशापोटी, त्या तत्वज्ञानापोटी आणि त्या विचारापोटी नक्कीच टायगर जन्माला येतील, याच्यात वाद नाहीये. प्रश्न असा आहे की या ज्या मीडियाच्या बातम्या आहेत की ऑपरेशन टायगर, आम्हाला ऑपरेशन टायगर करायची गरज नाहीये. शिवसेनेला आम्ही करत नाही आहोत. रोज हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातल्या इतर पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. रोजचा रोज प्रवेश सुरू आहे. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे लोक मग असं असताना वर्षभर ऑपरेशन टायगर सुरू असतं, हे करण्याची काय गरज आहे? नाही, आम्ही ऑपरेशन टायगर हा प्रकारच नाही करत आहात. आम्ही तर तेच तर सांगतोय. मी मगाचपासून तेच सांगतोय. आमची अधिकृत भूमिका पक्षाची मी मांडतोय की आम्ही हे काही ऑपरेशन टायगर वगैरे काही करत नाहीये. आम्हाला त्याची गरज नाहीये. आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला महाराष्ट्राची प्रगती करायची आहे. आम्हाला कोणाकडे जायचं, कोणाला फोडायचं, आम्हाला काहीही गरज नाही. तुम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नाही, हा तुम्ही पुन्हा एकदा मुद्दा मांडलाय. नितीनजी, मी तुमच्याकडे येतो. यांना ऑपरेशन टायगरची